चलो, प्रैक्टिकल प्रॉब्लम नंबर 4, पेज नंबर 185. Rohan, Rohit, Sachin are partners in the firm sharing profit and losses in the ratio 3:1:1. This is old ratio respectively. Their balance sheet as on 31st March 18 is as below. Okay, most important मला सगळ्यात पहिले तुम्हाला हे बघा, दिस आय वॉन्ट टू शो यू. बॅलन्स शीटमध्ये गुडविल ऑलरेडी अपिअरिंग आहे. दिस इज सिनॅरिओ 5. याला आपण सिनॅरिओ 5 म्हणतोय. काल आपण बघितलं होतं, काल आपण डिस्कस पण केलं व्हॉट टू डू विथ गुडविल. आता ॲडमिशनमध्ये जे आहे, ॲडमिशनमध्ये जसं सिनॅरिओ 5 आहे तशी आपण इथं ट्रीटमेंट करणार नाही, तिथं विड्रॉ करणार नाही. आपण गुडविल जसं ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे तशी त्याची ट्रीटमेंट करणार. चलो, ॲडमिशनमध्ये आपण हे जे गुडविल होतं सिनॅरिओ 5चं, हे आपण काय करत होतो, हे आपण विड्रॉ करत होतो. विड्रॉ म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय विड्रॉ. विड्रॉ म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या मी डेबिटला लिहित होतो टू गुडविल. ओल्ड पार्टनर्समध्ये जे पूर्वीचे पार्टनर होते ते ना, ओल्ड रेशोमध्ये दिस इज विड्रॉवल ऑफ गुडविल. आता मी तसं करणार नाही आहे. चला, मग आता कसं करायचं आहे, काल आपण बघितलं होतं. पहिले आपल्याला ॲडजस्टमेंट्स बघावे लागतील, दॅन वी विल डिसाईड अबाउट इट. आता मला बघा ह्याच्यात काय काय अजून आपल्याला बॅलन्स शीटमधलं काय डिस्कस करायचं आहे. आपल्याला डेव्हिल्स शोधायचे आहेत, प्रॉब्लेम्स शोधायचे आहेत, मोस्टली काही नाहीच आहेत. जनरल रिझर्वचं आपण काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. पार्टनर्स कॅपिटलचं लेजर. बाकी बँक अकाउंट आपण लेजर कधी बनवतो, जर कॅपिटलची ॲडजस्टमेंट असेल तर, अदरवाईज बँकचं अकाउंट बनवायची गरज नाही. बाकी कुठे प्रॉब्लेम, गुडविलला प्रॉब्लेम आहे. गुडविल ऑलरेडी आपल्याला कळलं आहे की हे सिनॅरिओ 5 आहे. ओके, नेक्स्ट. ऑन 1st ऑफ एप्रिल, 1st ऑफ एप्रिल काय आहे, आपली डेट ऑफ बॅलन्स शीट. पण इथं काय देत आहेत, ओ जनरल एंट्री बनवायच्या आहेत. चला, काय प्रॉब्लेम नाही. आता जर्नल एंट्री बनवायची, तुम्ही ऑलरेडी काहीतरी ड्रॉ केलं असेल, तुम्ही लेजर्स प्रिपेअर करून आला असाल, हरकत नाही. हां, जर्नल तुम्ही लेजरसुद्धा पहिले बनवू शकता आणि जर्नलसुद्धा. पण जेव्हा जेव्हा जर्नल येईल ना, तेव्हा पहिले जर्नल एंट्री हे जर्नल ड्रॉ करून घ्या. साधारणपणे 7 to 8 एंट्रीज होतात, 7 ते 8 एंट्रीज होतात. आपल्याला साधारणपणे 2 पेजेसचं जर्नल लागेल. ओके, वी विल डू दॅट. आधी पहिले मार्किंग करून घेऊया आणि मग जर्नल एंट्री स्टार्ट करून घ्या. पहिला सगळा सम डिस्कस करू आणि मग एक एक गोष्टी करायला सुरुवात करू. लक्ष इकडे द्या, कंप्लीट लक्ष स्क्रीनवर पाहिजे. आत्ता काहीही करायचं नाही, पहिले आधी डिस्कस करायचं आहे काय करायचं आहे. सी, दिस इज हाऊ यू शुड सॉल्व एनी सम. पहिले आधी समजून घ्या काय आहे, म्हणजे आपल्याला एकदम घाई नाही करायची. नाही तर काय होणार माहिती आहे का, तुम्ही एक करून बसाल, मिस्टेक कमिट करून बसाल आणि ती रेक्टिफाय करता येणार नाही. ओके, चला. आता काय म्हणतात, पहिली गुडविल वॉज रिव्हॅल्यूड ॲट 50,000. सांगून टाकलं तुम्हाला. काल आपल्याला गुडविल व्हॅल्यू करायला दिलं होतं, त्यामुळे आपण काल गुडविलची वर्किंग नोट केली होती. आज गुडविलची वर्किंग नोटची गरज नाही, कारण गुडविलचं व्हॅल्युएशन दिलं. चला, कम्पेअर करा जुन्या गुडविलशी. गुडविल पहिलं किती आहे, 57,500 आणि नवीन गुडविल किती आहे, 50,000. म्हणजे गुडविल रिड्यूस झालं आहे, म्हणजे रेस तर झालंच नाही. रेस कधी म्हणणार, जर गुडविल वाढला असेल तर. गुडविल वाढलेलं नाही, गुडविल कमी झालं आहे. कितीने कमी गुडविल झालं आहे, 57,500चं 50,000. म्हणजे थोडक्यात गुडविलची व्हॅल्यू 7,500नी रिड्यूस झाली आहे. याला म्हणणार गुडविल विड्रॉ. मग गुडविल विड्रॉ असेल तर आपण मगाशीच डिस्कस केलं, आपण गुडविल विड्रॉ कुठे करतो, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. दिस इज गुडविल विड्रॉ. आणि रेस कुठे करतो, बाय गुडविल, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. बाय गुडविल म्हणजे गुडविल रेस, किंवा गुडविल जेव्हा रेस करतो तेव्हा क्रेडिटला करतो आणि जेव्हा विड्रॉ करतो तेव्हा ते डेबिटला करतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट वी हॅव टू डू ओव्हर हिअर. इथं काय करायचं आहे, तर इथं आपल्याला विड्रॉ करायचं आहे. किती, जेवढं रिड्यूस झालं तेवढं. एक्झिस्टिंग गुडविल 57,500चं आहे, नवीन गुडविल किंवा ते रिव्हॅल्यू केलं आहे 50,000ला, म्हणजे 7,500चं रिडक्शन. आता हे रिडक्शन करताना आपण रिडक्शन कसं करणार किंवा विड्रॉवल कसं करणार, तर ऑल 3 पार्टनर्समध्ये
त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. म्हणजेच थोडक्यात बघा काय, 7,500 मी 3:1:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. कसं डिस्ट्रीब्यूट करायचं असतं हे, 3+1+1 म्हणजे किती होतात 5. म्हणजे हा 5 मी 3/5 करणार, 1/5 करणार आणि हा 1/5 करणार. थोडक्यात 7,500 आपल्याला 3:1:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कसं ह्याचं काय करतो आपण, मी इथं करूया. 7,500 इंटू 3/5 हे एकाचं झालं. दुसऱ्याचं 7,500 इंटू 1/5 आणि सेम तिसऱ्याचं 7,500 इंटू 1.5. म्हणजे हे तिघांचं आपल्याला गुडविल विड्रॉवलची अमाऊंट मिळणार. इथं सोपं आहे. हे बघा 5×1=5. याचं डिव्हिजन तुम्हाला करता येईल का, 5×1 राहिले 2. बघा मी डायरेक्ट करतोय, तुम्ही असं सुद्धा करू शकता. यू कॅन यूज दिस, नो प्रॉब्लेम. तुम्ही हे करता, मी डायरेक्ट करतो. 5×1 सो 15, 15×5=75 आणि हे 2 0 ॲज इट इज. सो 1,500 इंटू 3 इज इक्वल टू 4,500. इथं किती येणार, इथं 1,500 आणि इथं 1,500. सो वी हॅव कॅल्क्युलेटेड गुडविल विड्रॉवल अमाऊंट. म्हणजे थोडक्यात मी पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू गुडविल 4,500, 1,500 आणि 1,500 करणार. गुडविलची ट्रीटमेंट कळली. दिस इज सिनारिओ 5. पण आता याचा सेकंड इफेक्ट काय होणार. सेकंड इफेक्ट आपल्याला पहिले एकतर गुडविलला मार्किंग करून घेऊ. गुडविलला ॲडजस्टमेंट आहे. गुडविल आपण बॅलन्स शीटमध्ये घेऊन जाऊ. पण इथं बॅलन्स शीटची गरज आहे का, आत्ता नाही आहे. पण असती तर काय केलं असतं, असती तर मी इथं गुडविल, ही बॅलन्स शीट आहे माझी, दिस इज माय बॅलन्स शीट, असेट्स अँड लायबिलिटीज. मी इथं कुठेतरी गुडविल लिहून टाकणार. गुडविल इनरला लिहिणार 57,500 लेस विड्रॉ किंवा लेस रिव्हॅल्यूड 7,500, आउटरला 50,000. दिस इज हाऊ माय बॅलन्स शीट इज गोइंग टू लुक लाईक. दिस इज सिनारिओ 5. आपल्याला बघा आपलं जर्नल विचारलेत, त्यामुळे आपण इथं बॅलन्स शीट बनवायचं आपण बॅलन्स शीट बनवण्यामध्ये वेळ घालवणार नाही आहोत. कारण तुम्हाला हे सम मॅक्झिमम 25 to 30 मिनिट्समध्ये संपवायचं आहे. दिस इज अ चॅलेंज. वाटतं तेवढं सोपं नाही ते, त्याच्या जर्नल एंट्रीज खूप मोठ्या असतात. ओके, पहिले मला तुम्ही ऑनलाईनला पण सांगा काय काय नाया जसगुन समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ, क्या कर रहा हूँ. गुडविल, हाउ आई एम ट्रीटिंग दिस गुडविल. ये गुडविल 57,000 का मैंने 50,000 तक कहाँ से कैसे लेके आ गया. तो ये रिडक्शन हुआ है. रिडक्शन हुआ है मीन्स विड्रॉवल हुआ है. विड्रॉवल हम पार्टनर्स कैपिटल के डेबिट में लिखेंगे, उनके ओल्ड प्रॉफिट शेयरिंग रेशो में डिस्ट्रीब्यूट करके लिखेंगे. और जो ये जो वैल्यू है वो बैलेंस शीट में आएगी आउटर में. बैलेंस शीट अपनी कैसी दिखती है, तो ये इनर आउटर होता है. हम इनर में पहले ये लिखेंगे, आउटर में लेके जाएंगे. चला बाकी है शैलजा, काय परिस्थिती आहे, समजते का. गुडविल तू नव्हतीस 2 दिवस 3 दिवस. समजते सर. हे सिनारिओ 5 कळला का. हो. देव तुझा आवाजच येत नाही बाबा. जरी तू देव असलास तरी तुला विचारावं लागतं, तुला समजतंय की नाही. येस, गुड. चलो चलो मुव्हिंग ऑन. आता बाकीचं पहिले मी गुडविलचं मार्किंग करून घेतलं. दिस इज अन ॲडजस्टमेंट टू गुडविल. नेक्स्ट, असेट्स अँड लायबिलिटीज वेर रिव्हॅल्यूड. डेटर्स, आता मी काही वाचत नाही, काही करत नाही, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय करायचं आहे. मी फक्त मार्किंग करतो. डेटर्स, चला. नेक्स्ट, लाईव्हस्टॉक, दॅन बिल्डिंग. अरे बापरे, सगळ्याला ॲडजस्टमेंट आहे काय. प्लांट, ओ येस, प्लांट अँड मशिनरी, मोटर ट्रक, माय गॉड, सगळ्याला ॲडजस्टमेंट आहे. क्रेडिटर्स शिवाय हे कमी होते, म्हणून क्रेडिटर्सला पण ॲडजस्टमेंट देऊन ठेवली. क्रेडिटर्स सुद्धा नो प्रॉब्लेम, लेट दॅट बी, नो प्रॉब्लेम. बरं, आता त्यांनी ना हे बघा, ही एक कंबाईंड ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे याची आपल्याला कंबाईंड एंट्री करता येऊ शकेल.
तरी सुद्धा 2 किंवा 3 एंट्री होतील. पण मी काय करतो, मी ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल सेपरेट एंट्री करतो. मला डोक्याला ताप नको. पण तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता कंबाईंड. पण ही ॲडजस्टमेंट कंबाईंड आहे, म्हणून जर वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट असत्या तर तुम्हाला सेपरेट एंट्रीज करावी लागेल. तिथं कंबाईंड एंट्री करता येणार नाही. 2-3 एक ॲप्रिसिएशनची तर करावीच लागते, डिप्रिसिएशनची करावीच लागते, शिवाय क्रेडिटर्सची करावी लागेल. 3 तर कराव्याच लागतील. पण मी दाखवतो मी कशा केल्या. आता रोहन अँड रोहित कॉन्ट्रीब्युटेड ॲडिशनल कॅपिटल थ्रू नेट बँकिंग. अरे हा सम आपण अशा टाईपचा केलेला आहे, ऑलरेडी केलं आहे हे अशा टाईपचं. पण ते कशात होतं, ॲडमिशनमध्ये होतं. आता सेम ॲडजस्टमेंट रिटायरमेंटमध्ये. लेट इट बी, नो प्रॉब्लेम. रोहन आणि रोहित कोण आहेत, रोहन आणि रोहित. रिटायर्ड कोण झाला आहे, सचिन. अच्छा, ह्याला म्हणणार कंटिन्युईंग पार्टनर. हे 2 कोण आहेत, कंटिन्युईंग पार्टनर. ते काय करतायत, कॉन्ट्रीब्यूट करतायत म्हणजे नेट बँकिंग थ्रू. म्हणजे त्यांनी थोडक्यात कॅपिटल आणलं तर आपण काय करतो, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक. रोहन आणि रोहित त्यांनी जी काय अमाऊंट आणली ती, आणि त्याचा इफेक्ट कुठे होतो, मग सरळ बँक अकाउंट ओपन करता का तुम्ही. पण आपल्याला जर्नल एंट्री करायची आहे ना, बॅलन्स शीट बनवायची नाहीये. पण असती बॅलन्स शीट बनवला तर काय केलं असतं आपण, बँकला 2 ॲडजस्टमेंट्स आहेत, एक नाही. किंवा मग बँक अकाउंट ओपन करा. सेफ वे काय, बँक अकाउंट ओपन करा. ठीक आहे. आणि आता बॅलन्स ऑफ सचिन्स कॅपिटल इज अरे यार, कशाला लोनला ट्रान्सफर केलं, हे एवढे पैसे आणलेत ना. आता ते म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला करायला लागेल. ठीक आहे, चला आता सुरुवात कुठून करायची. सगळ्यात पहिली जर्नल एंट्री कुठली, पहिली जर्नल एंट्री बॅलन्स शीट म्हणून येते. कुठली, जनरल रिझर्वची पहिली एंट्री. आता हे जे तुम्ही ट्रान्सफर करता याची कुठलीही एंट्री होत नाही, याची कुठलीही एंट्री होणार नाही, याची जर्नल एंट्री होणार नाही. म्हणजे पहिली जर्नल एंट्री जनरल रिझर्वची करायची आहे. त्यासाठी आपल्याला पहिले काय लागेल, तर एक जर्नल ड्रॉ करावं लागेल. चला घ्या ड्रॉ करून. इन द बुक्स ऑफ रोहन, रोहित, सचिन कमीत कमी 2 पेजेस तर जर्नल ड्रॉ करायचं आहे, 2 पेजेसचं. भैरवी तू तिथं ते ड्रॉ करतेस का, गुड. तुला दिसतंय व्यवस्थित, समजतंय सगळं. आणि हे आता मी तुला परहॅप्स तुझं रिटायरमेंट वगैरे काही झाले नसेल, तुला बहुतेक आयडियाच नसेल काय चाललंय हे. अरे व्हेरी गुड. मग तुला आता बघ हे जर्नल ड्रॉ करून घे, कमीत कमी 2 पेजेस. हे असं 2 पेजेसचं जर्नल ड्रॉ करा. व्हेरी गुड. घ्या. चला झालं. शॅल वी स्टार्ट. Yes, sir. सगळे ऑल एव्हरीवन हॅज टू से येस. Yes, sir. Yes, sir.
चला लेट अस स्टार्ट वन बाय वन. मगाशी आपण डिस्कस केलं होतं. बघा मी तुम्हाला सांगितलं आहे एक ट्रिक, जर्नल एंट्री करण्याची एक ट्रिक सांगितली आहे. पहिले मला सांगा जनरल रिझर्व आपण कुठे पोस्ट करतो, वेअर वी पोस्ट जनरल रिझर्व? पार्टनर्स कॅपिटलच्या हां कुठं, डेबिट का क्रेडिट? क्रेडिटला लिहितो बाय जनरल रिझर्व. पहिले काय करावं लागेल, आधी तो डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. कुठल्या रेशोमध्ये? 3:1:1. चला मला डिस्ट्रीब्यूट करून द्या. एकदम सिंपल आहे डिस्ट्रीब्युशन. व्हेरी गुड. 30,000 10,000 10,000. कसं केलं? 3 + 1 + 1 म्हणजे झाले 5. म्हणजे या 5नी या 50,000ला डिवाइड केलं म्हणजे येतात 10,000. मग या त्यातल्या एकाला एक शेअर ज्याचा आहे त्याचा 10,000, दुसरा शेअर आहे त्याला 10,000 आणि या 10ला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 30,000. ओके, अशा पद्धतीने ते डिस्ट्रीब्युशन केलं. ग्रेट. चला आता मी काय म्हणतोय बघा कसं करतोय. जनरल रिझर्व मी लिहिणार 30,000. मी इथे दाखवतो तुम्हाला. हे बघा पहिलं, दिस इज माय फर्स्ट डिस्ट्रीब्युशन. करेक्ट. जनरल रिझर्व. बाय द वे आपल्याला एक पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागणार आहे आणि एक रिव्हॅल्युएशन अकाउंट पण ओपन करावं लागणार आहे. विदाउट विच वी विल नॉट बी एबल टू कम्प्लीट धिस जर्नल. हे जर्नल आपल्याला कम्प्लीट करणं शक्य नाही. त्यासाठी एक पार्टनर्स कॅपिटल ओपन करावं लागेल. चला एक पार्टनर्स कॅपिटल तुमच्याकडे ऑलरेडी ओपन असणार आहे. तिथं रोहन, रोहित, सचिन घ्या आणि हे जनरल रिझर्वची एंट्री करा. म्हणजे लगेच आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण जर्नल दाखवतो. लगेच मी इथं याची जर्नल एंट्री पण पास करणार. ह्याची जर्नल एंट्रीची ट्रिक कशी आहे ते पण सांगतो. पहिले आधी पार्टनर्स कॅपिटल एक आपल्याला लागणारच आहे. वी विल रिक्वायर. खरं तर आपल्याला फक्त सचिनचं लेजरसुद्धा चालेल कारण आपल्याला सचिन पण तुमच्याकडे रेडीमेड आहे. सो लेट अस नॉट वेस्ट टाईम. पटकन करून टाकूया पार्टनर्स कॅपिटल. जनरल रिझर्व केला. आता एंट्री कशी करणार? हे बघा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला आहे म्हणजे खालून वरती. खालून वरती म्हणजे काय? जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल टू रोहित्स कॅपिटल टू सचिन्स कॅपिटल. ही आपण जर्नल एंट्री करणार. मी ट्रिक काय सांगितली लक्षात कशी ठेवायचे? क्रेडिटला आहे म्हणून खालीन वरती आणि डेबिटला असेल तर वरून खालती. राईट. चला घ्या पहिली जर्नल एंट्री लिहून घ्या. एप्रिल 1 सगळी डेट टाका. एप्रिल 1 जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 50,000 टू रोहन्स कॅपिटल टू रोहित्स कॅपिटल टू सचिन्स कॅपिटल. बिईंग रिझर्व फंड नाही, जनरल रिझर्व. जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स. बस एवढं लिहिलं तरी चालेल. among all partners in their profit sharing ratio. Being general reserve distributed among all partners in their profit sharing ratio. तुमच्या टेस्ट कधी संपणार आहेत? म्हणजे 22 ला संपणार आहे. हां मी थांबणार नाहीये. मी कंटिन्यू करत राहणार आहे. आपलं आता तारीख किती आहे? हा वीक आहे. अशा सिनेरिओ 5 आपले संपले की जवळपास रिटायरमेंट संपलं. आपण बुकमधले पण सम सगळे कवर चेक करणार कुठले राहिलेत कुठले नाही आपण कवर केले की नाही. अँड दॅन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ डेथ ऑफ अ पार्टनर. आता तुम्हाला स्कॅनर ऑन व्हील. नाव स्कॅनर ऑन व्हील. स्कॅनर एक आहे. स्कॅनर म्हणजे आत्तापर्यंत बोर्डाला आलेल्या क्वेश्चन्स मी सॉल्व करून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी. पण ते चॅप्टर वाईज आहेत अलॉंग विथ ॲनालिसिस. ते तुम्हाला दिसायला लागतील. व्हेरी 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 युजफुल बुक. पण त्याचं प्रिंट तुम्हाला काढायचं असेल तर ते शक्य होणार नाही. तुम्हाला मग ते त्याचे पैसे द्यावे लागतील प्रिंट काढण्याचे. पण तुम्हाला तुमच्या क्लासरूमवरती पेक्षा एक लिंक येईल तिथून तुम्हाला डिजिटली ते मोबाईलवर केव्हाही अवेलेबल आहे. केव्हाही अवेलेबल आहे. चला नेक्स्ट. सो फर्स्ट इज जनरल रिझर्व. आता मगाशी मार्क केल्याप्रमाणे आता ह्याच्यात बाकी कुठलीही एंट्री राहिलेली नाही. नाव नेक्स्ट. आता आपल्याला पहिली गुडविलची एंट्री करायची आहे. मगाशीच आपण कॅल्क्युलेट केलं 7,500 आणि ते आपण डिस्ट्रीब्यूट पण केलं होतं 3:1:1 मध्ये का नाही? डिस्ट्रीब्यूट नाही केलं. पण व्हॉट इज 7,500? रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ अ गुडविल. त्याला आपण विड्रॉवल म्हणणार. मगाशी आपण डिस्कस केलं गुडविल कुठे विड्रॉ होणार आहे? डेबिटला.
मी बॅलन्सेस घेऊन टाकतो. हे बघा गुडविल ह्या अशा पद्धतीने गुडविल हँडल करू नका. डोंट हँडल गुडविल इन दिस वे. गुडविल अशा पद्धतीने हँडल करू नका. बाय गुडविल आणि टू गुडविल. नो, दिस इज रॉंग वे ऑफ डुईंग इट. आपण काय करणार आहोत? व्हॉट वी आर गोइंग टू डू? आपण गुडविल विड्रॉ करणार आहोत. विड्रॉ म्हणजे काय? 7,500 3:1:1 मध्ये विड्रॉ करा. पहिले आधी 3:1:1 मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करा. किती? सर 1,500 1,500 आणि थर्ड ज्याचा पिझ्झाचा शेअर आहे त्याला 4,900. म्हणजे 4,500 1,500 आणि 1,500. ओके, ते आपण कुठे लिहिणार आहोत? ते आपण आपल्याला हे कॅन्सल करायचं आहे. दिस पार्ट वी नीड टू कॅन्सल इट. म्हणजे आपण इथं लिहिणार मागासारखं टू गुडविल. आता डेबिटला आहे म्हणजे वरनं खाली एंट्री करणार. म्हणजेच काय? रोहन कॅपिटल अकाउंट डेबिट, रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, सचिन कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. ही ट्रिक आहे. बघा मी एंट्री काय करतोय. घ्या एंट्री आणि त्याचं नॅरेशन काय? रोहन्स कॅपिटल अकाउंट डेबिट 4,500, रोहित्स कॅपिटल अकाउंट डेबिट 1,500, सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट 1,500 टू गुडविल 7,500 being goodwill revalued. Being goodwill revalued. This is our second entry. Adjustment प्रमाणे मी आता एक एंट्री करत जाणार in my books. सेकंड एंट्री. प्रत्येक एंट्री झाल्यानंतर एक लाईन ड्रॉ करा आणि ती फक्त पर्टिक्युलर पुरतीच ठेवा. चलो नेक्स्ट. आता असेट रिव्हॅल्युएशन आहे. असेट्स रिव्हॅल्युएशन. चला कम्पेअर करूया आणि त्याप्रमाणे असेटचं रिव्हॅल्युएशन करूया. डेटर्स चेक करा. डेटर्स त्यासाठी आपल्याला एक रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करायचं आहे. घ्या मी मगाशी हे रिव्हॅल्युएशन अकाउंट पण एक ओपन करूया. एक रिव्हॅल्युएशन अकाउंट लागणारच आहे आपल्याला, कारण त्याच्याशिवाय जर्नल एंट्री कंप्लीट नाही होणार आहे. त्यामुळे दिस इज कॉल्ड ॲज वर्किंग नोट. ही आपण वर्किंग नोट म्हणून म्हणूया. ही एक वर्किंग नोट आणि पार्टनर्स कॅपिटलची दुसरी वर्किंग नोट. इथं पाहिजे तर वर्किंग नोट लिहून टाका. वर्किंग नोट. चला घ्या रिव्हॅल्युएशन. आता जसजशा रिव्हॅल्युएशन सापडतील तसं आपण आधी पोस्टिंग करून घेऊया. मग एक कॉमन एंट्री करता येऊ शकेल किंवा सेपरेट एंट्री केली तरी चालेल. मी दाखवतो तुम्हाला जो चॉईस वाटेल त्याप्रमाणे करा. हे बघा डेटर्स 50,000. पहिले आधी डेटर्स किती आहेत? 60,000 आहेत. त्याचं काय झालं? डेटर्सचं 60चं किती झाले आहेत? 50. म्हणजे आता मी काय बॅलन्स शीटला नेणारच नाही. मी फक्त रिव्हॅल्युएशनला कुठे टाकणार सांगा. रिडक्शन झालं. डेबिटला किती? 10,000 लिहा. आयदर 2 RDD लिहा किंवा 2 डेटर्स लिहा, काही चालेल. 10,000. बरं आता याची जर्नल एंट्री करायची झाली. मी इंडिव्हिज्युअल जर्नल एंट्री म्हणतोय तर बघा मी कशी इंडिव्हिज्युअल जर्नल एंट्री करणार. मी आय विल डू दिस वे. मी थोडंसं हे खाली घेतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट बिंग व्हॅल्यू ऑफ डेटर्स रिव्हॅल्यूड. बघा आपण ट्रिक काय सांगितली आहे? वरनं खाली, कारण डेबिट साईडला पोस्टिंग आहे म्हणून. म्हणजेच काय? प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स किंवा RDD. जर डेबिटला असेल तर वरनं खाली आणि क्रेडिटला असेल तर खालनं वरती. ही ट्रिक आहे जर्नल एंट्रीची फ्रॉम लेजर. म्हणजे पटापट जर्नल एंट्रीज तुम्हाला करता येऊ शकतात. चला नेक्स्ट पुढचं लाईव्ह स्टॉक. काय परिस्थिती आहे लाईव्ह स्टॉकची? लाईव्ह स्टॉक किती आहे? 50,000. तो कितीवर आणून ठेवायचा आहे? 45. काय झालं? रिडक्शन. म्हणजे कुठे येणार? रिव्हॅल्युएशनच्या. व्हेरी गुड.
रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू लाईव्ह स्टॉक. आपण तुम्ही पाहिजे असेल तर एक कंबाईन एंट्री करू शकणार आहात. कशी करणार एंट्री? रिव्हॅल्युएशन टू लाईव्ह स्टॉक. पाहिजे असेल तर सेपरेट एंट्री करा. मी जशी करतोय तशी. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लाईव्ह स्टॉक बिंग व्हॅल्यू ऑफ लाईव्ह स्टॉक रिव्हॅल्यूड. तुम्हाला पाहिजे असेल तर कंबाईन एंट्री पण करता येईल, पण त्यासाठी थांबावं लागेल. सगळं पोस्टिंग झालं की मग आपल्याला एंट्री करता येईल. आणि इंडिव्हिज्युअल करायचे असेल तर लाईक धिस तुम्ही इंडिव्हिज्युअल एंट्रीसुद्धा करू शकता. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लाईव्ह स्टॉक बिंग व्हॅल्यू ऑफ द लाईव्ह स्टॉक रिव्हॅल्यूड. मी इंडिव्हिज्युअल एंट्री करतो, मी कंबाईन एंट्री नाही करत. पण सिन्स ॲडजस्टमेंट कंबाईंड आहे त्यामुळे तुम्ही कंबाईन एंट्री करू शकता. ॲडजस्टमेंट वेगळ्या असतील तर कंबाईंड एंट्री चालणार नाही. परत एकदा सांगतोय, ओरडून सांगतोय, मुलं ऐकत नाहीत आणि फुकटचे माल घालवून येतात. परत एकदा सांगतोय की जर ॲडजस्टमेंट कंबाईंड आहे, ॲडजस्टमेंट कंबाईंड म्हणजे ही अशी, याला कंबाईंड ॲडजस्टमेंट म्हणतायत. हे जर वेगवेगळं असेल तर तुम्हाला कंपल्सरी वेगवेगळी एंट्री करावी लागेल. 100 वेळा सांगून झालंय. ओके, चला बिल्डिंग चेक करूया. बिल्डिंग किती आहे? 75,000. त्याची किती झाली? 1,25,000 म्हणजे ॲप्रिशिएट झाली. म्हणजे कुठे लिहिणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. किती? 50,000. बाय बिल्डिंग 50,000. चेक करा. बाय बिल्डिंग 50,000. बाय बिल्डिंग 50,000. Is that correct? Okay. Next, plant and machinery 30,000. चेक करूया. पण अरे माझी एंट्री राहिली. खालनं वरती वरनं खाली. क्रेडिट आहे म्हणजे खालनं वरती. म्हणजे काय? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. हे घ्या. being the value of building revalued किंवा building value revalued किंवा appreciated काही चालेल. being value of building value of the building appreciated किंवा revalued. बिल्डिंग रिव्हॅल्यू झाली. नेक्स्ट पुढच्याला जाऊया. आता प्लांट अँड मशिनरी चेक करा. प्लांट अँड मशिनरी 35,000ची 30,000 झाली. म्हणजे रिडक्शन झालं तर कुठे पोस्ट करू? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू. आता डेबिटला आहे तर आपण काय करणार? वरनं खाली म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी. घ्या रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी. हे बघा, ही आपली मगाची एंट्री होती. आता ही एंट्री करूया. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी. किती सोप्या झाल्या जर्नल एंट्रीज. व्हेरी इझी. नाव रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. बोल. जर कंबाईन एंट्री केली तर नरेशन फक्त बिंग ॲसेट्स रिव्हॅल्यूड एवढं लिहिलं तरी चालेल ना? हो. असेटला असेट लिहा, लायबिलिटीला लायबिलिटी लिहा. नाही तर लायबिलिटीला असेट लिहून ठेवाल, कारण आहे त्याच्यामध्ये लायबिलिटी. नेक्स्ट मोटर ट्रक. आता मोटर ट्रक काय आहे? व्हॉट इज मोटर ट्रक? मोटर ट्रक 95,000 आहे. बरोबर? मोटर ट्रक 95,000 आहे. चेक करूया. मोटर ट्रक 1 लाखचा 95,000 झाला आहे. म्हणजे रिडक्शन झालं. व्हेरी गुड. चला मी रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. टू मोटर ट्रक डेबिटला आलं म्हणजे वरनं खाली एंट्री करणार मी. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मोटर ट्रक. म्हणजे मी एंट्री कशी करणार? मोटर ट्रकची एंट्री कशी करणार? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मोटर ट्रक अकाउंट बिंग व्हॅल्यू
ऑफ द मोटर ट्रक इज रिव्हॅल्यूड. हे मोटर ट्रक रिव्हॅल्यूड एवढं सुद्धा चालणार आहे. बिईंग मोटर ट्रक रिव्हॅल्यूड. बस 3 वर्ड्स, 4 वर्ड्स. बिईंग मोटर ट्रक रिव्हॅल्यूड. नाव क्रेडिटर्स 30,000. क्रेडिटर्स किती आहेत? 40,000चे क्रेडिटर्स 30,000 वर येऊन बसलेत. म्हणजे लायबिलिटी रिड्यूस झाली. लायबिलिटी रिडक्शन झाली तर काय करणार? रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स घ्या. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स. आता क्रेडिट म्हणजे खालनं वरती, म्हणजे एंट्री काय होणार? क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू, सॉरी इथं पाहिजे, हां, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट बिंग व्हॅल्यू ऑफ द क्रेडिटर्स रिव्हॅल्यूड. आता कंबाईन एंट्री करायची असेल तर कशी करणार? आता ज्यांना कंबाईन एंट्री करायची आहे, यस चला बोला, कोण सांग? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स, टू लाईव्हस्टॉक, टू प्लांट अँड मशिनरी आणि टू मोटर ट्रक आणि नरेशन बिंग ॲसेट्स रिव्हॅल्यू. हां, आणि दुसरी एंट्री दुसऱ्या दोन मी सेपरेट केल्यात कारण एक लायबिलिटी सुद्धा आहे ना. नाही ती सुद्धा तुम्ही आता कंबाईन करू शकता. ठीक आहे, मग आता कशी एंट्री करणार? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन आणि क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. तुम्ही तुम्ही ह्या 2 एंट्र्या सुद्धा करू शकता, एक ही आणि एक ती, अशा 2. आता बघा कसं करणार. मला सांगा पहिले काय करावं लागेल? रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट केलं तुम्ही, मग या सगळ्याची टोटल तुम्हाला रिव्हॅल्युएशनला डेबिटला टाकायला लागेल. हे बघा ना, 5 and 5 10, 5,005 15 आणि 10 25,000. इट इज सो व्हेरी इझी. तुम्ही इंडिव्हिज्युअल एंट्री करू शकता किंवा कंबाईन सुद्धा एंट्री करू शकता. चला, झालंय का? क्रेडिटर्सची एंट्री झाली. आता व्हॉट इज नेक्स्ट? आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता रोहन अँड रोहित कॉन्ट्रीब्युटेड ॲडिशनल कॅपिटल. याची एंट्री काय करणार? आपण काय करणार ही एंट्री? हे बघा, आपण इकडे लिहितो बाय बँक, म्हणजे खालनं वरती. बँक अकाउंट डेबिट टू रोहन कॅपिटल टू रोहित कॅपिटल. चला घ्या. बाय द वे, मगाचं गुडविल लिहिलं का? आता इथं मी हे गुडविल लिहिलंय, पण दिस आय एम गोइंग टू कॅन्सल. ह्या अशा पद्धतीने आपण गुडविल हँडल करणार नाही. चला आता काय करणार? बँक 50,000 25,000 हे घेऊन टाका. 50,000 25,000 ही एंट्री आपल्याला करायची आहे. वी हॅव टू डू दिस एंट्री. ही एंट्री आपल्याला करायची आहे. खालनं वरती क्रेडिट आहे, खालनं वरती एंट्री करणार. चला घ्या, काय एंट्री करणार मी? बँक अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल टू रोहित्स कॅपिटल. मी बँक अकाउंट का म्हणतोय, कॅश अकाउंट का नाही? कारण NEFT आहे, नेट बँकिंगनी ट्रान्सफर केलेत, बँकेत पैसे आलेत. रोहन कॅपिटल रोहित कॅपिटल टू बँक, सॉरी, बँक अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल टू रोहित्स कॅपिटल. बीइंग ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड बाय पार्टनर्स. बीइंग ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस्ड बाय पार्टनर्स. ऑनलाईनला सगळे माझ्याबरोबर आहेत ना? भैरवी, तू माझ्याबरोबर आहेस का? हो सर. मागं पुढं नाही ना कुठं? सगळ्या एंट्री बरोबर माझ्याबरोबर केल्यास ना तिथं? हो. आणि ही 2 लेजर्स पण बनवलेस, दिसतंय तुला व्यवस्थित, समजतंय? हो. गुड. नाया, तुझी काय परिस्थिती? करते. चलो, मी कंबाईन एंट्री केली आहे. काय प्रॉब्लेम नाही, कंबाईन एंट्री पण वर्क होणार. ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. चलो नेक्स्ट. आता काय करायचं आहे? आपल्याला लोनला अमाऊंट किती ट्रान्सफर झाली ती काढायची. त्यासाठी पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायला लागेल. चला क्लोज करा आणि मला सांगा. क्लोज करा रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि त्याचा प्रॉफिट आहे का लॉस आहे तो शोधून काढा.
हां काय 40,000 टोटल आहे घ्या. 60,000 टोटल आहे. काय सांगतोय कुठून सांगतोय काय मला काय कळतच नाही. मायनस केले काय तुला? हां घ्या 60,000 टोटल आहे 40,000 नाही. त्यातनं हे किती आहेत 25,000 ते मायनस करा म्हणजे येणार प्रॉफिट येणार 35,000चा प्रॉफिट आहे. 35,000चा प्रॉफिट तो डिस्ट्रीब्यूट करा 311 मध्ये 311 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. 21,000 किती 21,000 and 7,000 and 7,000. घ्या. तिचं म्हणणं आहे माझं नाही 21,000 7,000 7,000 ती म्हणते त्याप्रमाणे मी लिहिलं आहे. तो करेक्ट आहे का नाही? बरोबर आहे सर. बरोबर आहे. चला याची आपल्याला एक जर्नल एंट्री करायची आहे. जर्नल एंट्री काय आहे डेबिटला आहे म्हणजे वरनं खाली म्हणजे एंट्री काय करणार वरनं खाली. Revaluation account debit to Rohan's capital to Rohan's capital to Sachin's capital. चला रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू रोहन्स कॅपिटल टू रोहित's कॅपिटल टू सचिन्स कॅपिटल बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. अजून एक जर्नल एंट्री मिनिमम होणार. गोळी समजली का काय तुझी? हां दोन्ही पण संपली. अजून एकच राहिली ओनली वन. हां यालाच जागा आहे फक्त. अच्छा एवढीच आहे. चला करा ऍडजस्ट कर कुठेतरी. काही कंबाईन बिंबाईन नाही. नॅरेशन फार तर फार कॅन्सल कर. नाही रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल लिहित आहेत ना. आणि मग 35,000 घ्या. अजून एक एंट्री बाकी आहे. फक्त एक एंट्री आता बाकी आहे बाकी काही राहिलं नाही. चला झालं. being profit on revaluation distributed among partners. आता हे जे कॅपिटल आहे हे जे प्रॉफिट आहे ते पार्टनर्स कॅपिटलमध्ये रेकॉर्ड करा. घ्या बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे रेकॉर्ड करा. इथं मगाशी आपण गुडविलला काय चेंज केलं आहे गुडविलला 4,500 1,500 आणि 1,500 लिहिलेले आहेत. आता हे झालं फक्त सचिनची टोटल करा बाकी कुणाचंही नको आहे आपल्याला. ओनली सचिन 50,000 प्लस 10,000 67,000 टोटल येते. चेक करा. 1,500 मायनस करणार आणि मग 65,500 ते लोनला जाणार ना. बरोबर 67,000 मधनं 1,500 मायनस करा आणि 65,500चं लोन येत आहे. हे मी आत्ता कॅन्सल करतो. टू कोण आहे सचिन्स लोन 65,500. आता ह्याची एंट्री आपल्याला राहिलेली आहे आणि एवढ्यासाठी आपल्याला हे एवढं सगळं करावं लागलेलं आहे. एवढं सगळं फक्त ह्या दोन लेजर्स ह्या दोन एंट्रींसाठी लागले. ह्या जर दोन एंट्र्या आपण केल्या नाहीत तर 4 मार्क तुमचे गेले. त्यामुळे हे करावे लागणार. चला टू सचिन्स लोन 65,500 आहेत. घ्या टाकू मी. आता त्याची एंट्री कशी करणार खालून वरती का वरून खाली खालून वरती वरनं खाली म्हणजे सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सचिन्स लोन. चला घ्या लास्टची एंट्री सचिन्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू सचिन्स लोन बिंग अमाऊंट पेबल टू सचिन ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट. आणि घरी जाऊन त्या जर्नलची टोटल करा. घरी जाऊन त्या जर्नलची टोटल करा. देअर एंड्स द सम. सर आणि जर पार्टनर्स कॅपिटलमध्ये जे बाकीचे पार्टनर आहेत त्यांचं टॅली नाही केलं तरी चालेल का? मी बघितलं पण नाही त्यांच्याकडे. काहीच करायची गरज नाही. संपलं.
दा पण मार्क्स कट नाही होणार ना? नाही नाही काय होणार नाही, डोंट वरी.